नमस्कार. साराच क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण एक ब्रह्मकमळ नावाची किंवा ज्ञानकमळ नावाची रांगोळी शिकणार आहोत. खूप कमी साहित्यात होणारी ही रांगोळी आहे. इथे मी 8 नंबरचा मोती घेतलेला आहे, 50 नंबरचा तंगूस घेतलेला आहे, सुई घेतलेली आहे आणि वायर कट करण्यासाठी कात्री घेतलेली आहे. तर ते कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. मी हे कमळ 16 पाकळ्यांचं करणार आहे. तर त्यासाठी मी 32 मणी हे ओवून घेणार आहे. 2च्या पटीने आपल्याला संख्या घ्यायची आहे. मी हे 32 मणी ओवून घेते आणि तुम्हाला दाखवते. मी 32 मणी ओवून घेतलेले आहेत. आता मी सुरुवातीला गाठ नव्हती मारलेली. आपलं पहिलं वायर आणि हे वायर असं पक्की गाठ मारून घ्यायची. एक 3-4 गाठी मारून वायर एक 3-4 मण्यांमधनं पुढे ओढून घ्यायचं आहे. थोडंसं घट्ट ओढलं तर ही गाठ पण आतमध्ये जाते. जे एक्स्ट्राचं वायर राहिलं आहे ते कट करून घ्यायचं आहे. बांगडीसारखा आपला असा आकार तयार झाला. आता मी सुरुवातीला हे टोटल 31 मणी घालायचे आहेत. माझे 15 घालून झाले. हे बघा 31 मणी घातलेत. वायर आपलं ह्या मोत्यातनं निघालं होतं. तर तो मणी आणि मागचा मणी किंवा मोती ह्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची, जी इथे एक अशी पाकळी तयार होईल. आता परत पुढच्या एकदम 2 मोत्यांमधनं सुई काढायची. आता 35च्या ऐवजी आपल्याला दुसरी पाकळी करताना 21 मोती घ्यायचे आहेत.
बघा 21 मणी घातले. तर आता आपली ही जी पहिली पाकळी झाली होती त्यातले मोजून 10 घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा 10वा मोती घेऊन सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढायची, म्हणजे ह्या राऊंडच्या साईडनी फिरवत आणायची. हे बघा आपल्या 2 पाकळ्या तयार झाल्या. आता आपल्या ह्या पाकळीतले हे 2 मोती आणि पुढचे 2 मोती अशा 4 मोत्यांमधनं मी सुई काढून घेणार आहे. आता आपल्या ह्या एकूण 16 पाकळ्या येणार आहेत, कारण आपण 32 मोती घातलेत. तर अशा ह्या आपल्या 16 येणार आहेत. आता परत मी 21 मोती घालणार आणि तिसरी पाकळी करणार आहे. हे बघा परत मी 21 मोती घालून घेतले. आता राऊंडकडनं 10 मोती मोजायचे ह्या पाकळीचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10व्या मोत्यातून सुई अशी आतल्या साईडनी काढायची. हा मोत्याचा आकार थोडा मोठा असल्यामुळे पकडायला अवघड जातं, कारण नेहमीची सवय जी आहे ती 5 किंवा 6 नंबर मोत्यांची. हे बघा मी ह्या पाकळीचे 2 मोती आणि परत पुढचे 2 मोती असे 4 मोत्यातनं सुई काढून घेतली आहे. अशाच मी पुढच्या पाकळ्या करून घेते आणि शेवटची पाकळी कशी करायची ते तुम्हाला सांगते. हे बघा 15 पाकळ्या पूर्ण केल्यात. आता माझी दोरा जो आहे तो हे इथे आहे. तर मी आता 1 2 3 4 आधी ह्या 4 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे. म्हणजे आत्ता जी पाकळी केली तिचे 2 मोती आणि पुढचे 2 मोती. हे बघा आता 16वी पाकळी आपल्याला इथे तयार करायची. तर आपण जसं पाकळी करताना 10 मोत्यांमधनं खाली यायचं, तसं आता इकडे ही शेवटची पाकळी करताना 10 मोत्यातनं वरतून बाहेर पडायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं 10 मोत्यांमधून वरच्या दिशेने बाहेर जायचे. 3 6 7 8 9 आणि 10वा. आता हे बघा 10 मोती इकडचे 10 मोती इकडचे, म्हणजे ह्या पाकळीचे आपले 20 मोती तयार आहेत. तर आपण एकूण 31 मोती घातले होते. तर आता आपल्याला वरती फक्त 11 मोती घालायचे आहेत. हे बघा 11 मोती घातलेत. आता ही जी पहिली पाकळी आहे
त्यातले 10 मोती घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10व्या मोत्यातून सुई ह्या राऊंडकडच्या दिशेने खाली काढून घ्यायची. हे बघा, आपलं एक मोठं असं फूल तयार झालं. दोरा घट्ट ओढायचा आहे म्हणजे पाकळीचे आकार छान येतात. आता हे बघा, दोरा आपला खालच्या दिशेने आहे. आता आपल्याला आधी हे 2 मोती, नंतर हे 10 मोती आणि नंतर 5 मोती आणि 6व्या मोत्यातून बाहेर यायचे. म्हणजे एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 एक 18 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची. बघा, हे खालचे 2. आता हे जे 11 मोती आहेत ना, तर 11 मोत्यात सेंटर घ्यायचा आहे. म्हणजे इकडे 5 सुटणार, इकडे 5 सुटणार, असे 10 मोती हे सुटणार आणि मधला जो आहे त्यावर विणकाम करायचे. 1 2 3 4 5. हे पहिले मी 5 मोती काढून घेते. आणि ह्या 6व्या मोत्यातनं सुई बाहेर काढली मी. म्हणजे वरती जे 11 मोती आहेत त्यातली मी मोजले. हे बघा, इकडनं पण 5 सुटले पाहिजे. 1 2 3 4 5. हे 5 सुटलेले आहेत. तर आता आपल्याला इथे 11 मोती घालायचे आहेत. एकूण 11 मोती घालायचे. आता ही सगळी लाईन 11 मोत्यांची राहणार आहे. 11 13 तुम्ही असे ही पण विषम संख्येतच घ्यायची आहेत. दहा 11. हे बघा, मी 11 मोती घातले. आता परत ही पुढची पाकळी आहे, त्यातले पहिले 5 सोडायचे आहेत. 1 2 3 4 5. हा जो 6वा मोती आहे त्या 6व्या एकाच मोत्यातनं सुई अशी बाहेर काढून घ्यायची. तिथे अशी पाकळी तयार होईल. आता परत 11 मोती घ्यायचे. खूप सोपी आहे ही रांगोळी करायला. हे बघा, परत मी 11 मोती घातलेत. परत सेम तसंच करायचं. ह्या पुढच्या पाकळीतले पहिले 5 सोडायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6व्या मोत्यातून फक्त सुई बाहेर काढायची. हीच स्टेप आपल्याला अशी पूर्ण ह्या राऊंडला कंप्लीट करत जायचे. मी अजून एक पाकळी दाखवते. हे बघा, परत
ह्या पुढच्या पाकळीतले 5 मोती सोडायचे. 1 2 3 4 5 आणि 6. या 6व्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. जिथून आपल्याला विणकाम करायचं आहे तिथे जोडमणी येऊ द्यायचा नाही आहे. बाकीच्या ठिकाणी तुम्ही जोडमणी येऊ दिला तरी चालतो. आता इथे समजा ह्या 10च्या आत जर जोडमणी आला तर चालेल, कारण 10व्यानंतर मग ह्या 5मध्ये आला तरी चालेल. फक्त जिथून आपण काम करणार आहोत त्या मोत्याच्या आधीचा मोती हा जोडमण्यांचा येऊ द्यायचा नाही आहे. आता हे बघा, ह्या अशाच पाकळ्या मी शेवटपर्यंत करून घेणार आहे. मग शेवटचं कसं करायचं ते तुम्हाला सांगते. हे बघा, माझी शेवटची पाकळी चालू आहे. मी 11 मणी सुईमध्ये ओवून घेतलेले आहेत. आता आपण सुरुवात ह्या मोत्यातनं केली होती. पहिले 5 सोडले होते बघा, 1 2 3 4 5. तर आता आपण ह्या मोत्यातनं सुरुवात केली होती म्हणून आधी त्या एका मोत्यातनं सुई काढायची. अशा छोट्या छोट्या पाकळ्या, ह्या पाकळ्या 2 पाकळ्यांच्या मध्ये अशी छोटी पाकळी तयार होते. आता परत समजा तुम्ही ह्या 11च्या ऐवजी 13 मणी घेतले तर तुमचे इकडे 6 मणी सुटतील आणि 7व्या मण्यावर विणकाम येईल. आता मी सुरुवातीला इथे 11 मण्यांचाच सर्कल केलेला आहे, त्याच्यामुळे मी परत 5 मणी सोडणार आहे. 1 2 3 4 5 आणि 6व्या मण्यातनं बाहेर येणार आहे. तर आता बघा, मी ह्या 6व्या मोत्यातनं बाहेर आली. आता मी हे 11 मणी घालून केले होते, तर आता मी 2 मणी वाढवणार आहे. 11च्या ऐवजी 13 मणी करणार आहे. सेम पद्धतीनेच विणत जायचं आहे आपल्याला. तुम्ही 13 घेतले असतील सुरुवातीला तर आता 15 वाढवायचे, म्हणजे 15 करायचे मोती. तेरा मोती ओवून घेतलेत. आता हे बघा, ह्या पाकळीतनं निघाली मी ह्या मोत्यातनं. आता परत त्या पाकळीचे 5 सोडायचे आणि नंतर पुढची जी पाकळी आहे आपल्याला फक्त वरती करत जायचं आहे. खाली कोणत्याच मण्याला आपल्याला हात लावायचा नाही. तर ह्या साईडच्या पाकळीतले मणी मोजायचे. 1 2 3 4 5. 5 सोडून द्यायचे. 6व्या मोत्यातून बाहेर काढायची सुई. हे बघा, आता 11च्या ऐवजी 13 मणी घालायचेत आपल्याला. तुम्ही जर खाली 13 घातले असतील तर आता वरती तुम्ही 15 घालणार आहेत. हे बघा, म्हणजे ह्या पाकळीपेक्षा किंचित पाकळी ही मोठी वाटते. आता हे सगळं 13 मोत्यांचं करून घ्यायचं आहे. मी परत आता एक पाकळी सांगते. परत मी आता 13 मोती घेणार आहे सुईमध्ये. 2 3 4 5 6 7 9 परत मी 13 मोती घेतलेत. इथे हा रांगोळीचा बेस मोठा होत चालला आहे. व्हिडिओमध्ये तो पूर्ण दिसत नाही आहे, त्याच्यामुळे मला मोती हे थोडे साईडला नेऊन घालावे लागतात, म्हणून हात दिसत नाही आहे माझा. हे बघा, आता परत हे 11 मण्यांमधला सेंटरचा मोती घ्यायचा आहे. 1 2 3 4 5. 6व्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. सेम पद्धतीने आपल्याला
करून घ्यायचं आहे. हे बघा, हे 11, 11 वर 13. आता मी हा राऊंड असाच पूर्ण करून घेते आणि मग पुढची स्टेप दाखवते. हे बघा, 13 मण्यांची ही शेवटची पाकळी चालू आहे. मी 13 मणी घालून घेतलेत. आता खालच्या पाकळीतले 1 2 3 4 5 सोडून द्यायचे. 6व्या मोत्यातून आपण ही पाकळी तयार करायला घेतली होती, तर त्या 6व्या मण्यातून आपण बाहेर पडायचं आहे. आता मी हे 13 मणी घातले होते, तर 13 मधला सेंटर घ्यायचा, म्हणजे माझे 6 मोती सुटणार आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7व्या मोत्यातनं मी बाहेर पडणार आहे. 3 6 7. आपल्याला मधल्या मोत्यावर काम करायचं आहे. आता बरोबर इकडनं 6 सुटले पाहिजे. 1 2 3 4 5 6. आपण 6 6 12 आणि 13 मोती. 13 मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली. आता मी 13च्या ऐवजी 15 मोती घालणार आहे. ही 15 मोत्यांची लाईन करणार आहे. अशा 2 2 वाढवत जायचे. मी आता 13च्या ऐवजी 15 मोती घातलेत. तर ह्या पुढच्या पाकळीतले 6 मोती सोडायचे. 1 2 3 4 5 6. 7व्या मोत्यातून बाहेर पडायचे. हे बघा, ही छोटी, मग त्याच्यापेक्षा किंचित मोठी, आता त्याच्यापेक्षा थोडीशी किंचित मोठी. आता परत 15 मोती घालायचे. परत मी 15 मोती घातलेत. सेम पद्धतीनेच आपल्याला करायची पाकळी. 1 2 3 4 5 6 मोती सोडायचेत. 7व्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. हे बघा, 11 13 15. आता मी ही 15वी लाईन अशीच पूर्ण करून घेते आणि मग पुढे तुम्हाला कसं करायचं ते सांगते. हे बघा, मी शेवटची पाकळी करत आहे. मी 15 मणी ओवून घेतलेत. आपण ह्या मोत्यातनं बाहेर पडलो होतो. खाली आपले 13 मोती होते. 13 मधले आपण
साईडचे 6 सोडले होते आणि 7व्यातनं बाहेर पडलो होतो. तर आधी मी जिथून सुरुवात केली होती त्या मोत्यातनं बाहेर पडते. आता हे 15 मोती, 15ची परत आपल्याला हाफ हाफ करायची आणि सेंटरला यायचं आहे. म्हणजे 15चे 7 हाफ होतील. 8व्या मोत्यातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे. तुम्ही अशा एक एक 2-2 मणी 2-2 मणी वाढवून पाकळ्या वाढवू शकता. पण आता मला याचा रांगोळीचा शेवट करायचा आहे. तर शेवटची जी पाकळी आहे ती कशी करायची किंवा ती लाईन कशी करायची ते तुम्हाला सांगते. हे बघा, आता 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8वा मोती. हे 8 मोत्यातनं मी बाहेर पडली. आता आपले 15 आहेत, तर 15चे 17 होतील. तुमचे समजा आधी तुम्ही 13 घातले असतील 11च्या जागी, तर तुमचे इथे 2 वाढणार आहेत. आता हे माझे 15 आहेत, मी 17 घालणार आहे. पण 17 + 3 घालणार आहे. मला वरती एक छोटंसं टोक करायचं आहे. तर 20 मोती आपल्याला सलग नाही घालायचे. सुरुवातीला आपल्याला 12 मोती घालून घ्यायचे आहेत. 20च्या ऐवजी फक्त आधी 12 मोती घालायचे आहेत. हे बघा, 12 मोती घातलेत. पहिले 3 मोती सोडून द्यायचे. चौथा जो मोती आहे, आपली अशी सुई निघालेली आहे, त्याच्या अशा विरुद्ध बाजूने सुई काढायचं आणि तिथे एक चौकोन तयार करायचं आहे आपल्याला. हे बघा, असं चौकोन तयार करायचं आहे. 12 मोती घातलेत. वरचे 3 मोती सोडून चौथ्यातनं सुई उलट्या दिशेने बाहेर काढलेली आहे. आणि आता राहिलेली 8 मोती विणून घ्यायचे आहेत. म्हणजे असे एकूण 20 मोती येणार आहेत आपले. हे बघा, आता 8 मोती घातलेत. खाली हे आपले 15 मोती होते, तर 15मधलं मिडल पॉईंट घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 सोडायचेत आणि 8व्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. हे बघा, शेवटची पाकळी आपली अशी येणार आहे. आता परत मी 12 मणी घालणार आहे. बघा, मी परत दाखवते एकदा तुम्हाला. मी सलग 20 मोती नाही घालत आहे, 12 मोती घालते. 12मधलं सुईकडून जे पहिले 3 मोती आहेत ते सोडून द्यायचे. हे बघा, आपला दोरा असा आहे. आता तो दोरा असा थोडा फिरवून घ्यायचा आहे आणि हा जो चौथा मोती आहे, म्हणजे समजा असं पकडा. आता आपली सुई ह्या साईडने आली आहे, त्याच्या विरुद्ध बाजूने आपल्याला सुई काढायची, तिथे चौकोन पूर्ण करायचं आहे. हे बघा, आता राहिलेले परत 8 मोती घालायचे. हे बघा, परत खालच्या पाकळीतले 1 2 3 4 5 6 7 सोडायचे. 8व्या मोत्यातनं
सुई बाहेर काढायची. सेम पद्धतीने आपल्याला हा राऊंड पूर्ण करायचा आहे. तर तो राऊंड पूर्ण करते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, शेवटची पाकळी चालू आहे. 12 मोती घालून हा चौकोन पूर्ण केला आणि नंतर राहिलेले 8 मोती घातले. आता ही शेवटची पाकळी जोडून घ्यायची आहे आपल्याला. जिथून सुरुवात केली आहे त्याच मोत्यातनं सुई काढायची आहे आणि ही पाकळी पूर्ण करायची. आता दोरा असा खाली फिरवत आणायचा आहे आणि गाठ मारायची. काही जणी 15 पाकळ्यांचं ज्ञान कमळ करतात, पण मी तुम्हाला 16 पाकळ्यांचं शिकवलं आहे. जवळजवळ हे फूल किंवा ज्ञानकमळ जे आहे ते 2 फुटांपर्यंत आपलं तयार झालेलं आहे. आता हे बघा, इथे मी गाठ मारून घेणार आहे. सुई परत गाठ मारल्यानंतर थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. हे बरंच मोठं झालेलं आहे, त्याच्यामुळे मला इथे तुम्हाला दाखवता येत नाही आहे, पण मी याचा व्हिडिओ शेअर करते. तुम्हाला फक्त एक सांगायचं आहे की 15 पाकळ्यांचं जर फूल केलं तर आपण सेपरेट एकच कलर इथे भरू शकतो. मी 15 पाकळ्यांचाही फोटो शेअर करणार आहे तुमच्यासोबत. पण 16 पाकळ्यांचं यासाठी केलं आहे की अल्टरनेट तुम्हाला कलर भरता येते. इथे लाल पिवळा, 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 लाल, असं करत हे अल्टरनेट कलर भरता येतात आपल्याला. इथे पण असं अपोजिट, कारण समसंख्येत येताना तर बरोबर कलर ॲडजस्ट होऊन जातात. पण कलर असे भरायचे की त्यावर पाणी नाही पडलं पाहिजे, कारण पाणी जर पडलं कलरवर तर मोत्यांना कलर लागायची शक्यता असते. त्याच्यामुळं आधी ही व्यवस्थित खाली टाकून घ्यायची आहे आणि नंतर प्रॉपर मोत्यांवर पडणार नाही असाच कलर आपल्याला आतमध्ये भरायचा आहे. किंवा असं तुम्हाला प्लेन ठेवायचं झालं तर तुम्ही एखाद्या डार्क कलरवर पण ही रांगोळी ठेवू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.